कोल्हापूर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने मध्यवर्ती बसस्थानक परिसर, परीख पूल परिसर तसेच शहरातील प्रमुख रस्त्यांवरील अनधिकृत अतिक्रमणावर मोठी कारवाई केली। या मोहिमेत एकूण 26 हातगाड्या आणि 3 केबिन हटवण्यात आल्या। तर दसरा चौक, CPR चौक ते छत्रपती शिवाजी पूल या मुख्य रस्त्यावर लावण्यात आलेल्या 18 डिजिटल बोर्ड जप्त करण्यात आले। ही कारवाई महापालिकेच्या प्रशासक के. मंजुलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शिल्पा दरेकर, सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे आणि शहर अभियंता रमेश मस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। अतिक्रमण अधीक्षक विलास साळोखे, सहाय्यक अधीक्षक प्रफुल्ल कांबळे, कनिष्ठ लिपिक सजन नागलोत, मुकादम रवींद्र कांबळे आणि अतिक्रमण पथकातील कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष कारवाई केली। महापालिकेने शहरातील अनधिकृत फेरीवाले, हातगाड्या, लोखंडी जाळी, केबिन, शेड तसेच रस्त्यावर केलेल्या पार्किंग मधील अतिक्रमणाविरोधात कडक भूमिका घेतली आहे। संबंधित दुकानदारांनी स्वतःहून अतिक्रमण काढून टाकावे, अन्यथा जप्तीची कारवाई करण्यात येईल असा इशारा महापालिकेच्या वतीने देण्यात आला आहे।